वजन कमी करताना चटपटीत खायची इच्छा होते, मग ही दही मखाना चाट नक्की ट्राय करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज मी बनवत आहे दही मखाना चाट. ही रेसिपी खूप हलकी, चविष्ट आणि हेल्दी आहे. तर फ्रेंड्स, इथे पहिले मी मखाना जे आहे ते भाजून घेणार आहे. मला डेली मखाना रोस्टेड लागतात, त्याच्यामुळे मी थोडं जास्त प्रमाणात भाजून घेणार आहे. थोडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. 5 मिनिटानंतर एखादा अशा प्रकारे तोडून बघायचा आहे. जर त्याचा चुरा झाला, याचा अर्थ आपले मखाने जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर यातले मी अगदीच थोडेफार इतके मखाने यूज करणार आहे आणि असे रोस्ट करून तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवलात तरी छान राहतात. आणि त्याचबरोबर मी इथे अर्धी काकडी घेतलेली आहे. काकडीसुद्धा मी बारीक किसून घेणार आहे. त्याचबरोबर मखानासुद्धा मी थोडेफार काढून घेतलेले आहेत. अगदी एका माणसासाठी इनफ आहे इतकं इन्ग्रेडियंट्स. तर इथे आता आपल्याला एका बाउलमध्ये घट्ट आणि फ्रेश दही घ्यायचं आहे. पाणी झालेलं दही नको, आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे. मी इथे 2 चम्मच इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्धी किसलेली काकडी घेतलेली आहे. त्याबरोबर मीठ, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला हे सर्व टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मसाले आणि मीठ कमी जास्त करून घेऊ शकता. सर्व मिक्स झाल्याच्यानंतर रोस्टेड मखाना जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी जी आहे ते रेडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि रेसिपी झाल्याच्यानंतर आपल्याला वरून थोडंसं पुदिना किंवा पुदिना पावडर टाकली तरीसुद्धा चालेल. बाय. पुन्हा भेटू अशा छान आणि नवीन व्हिडिओमध्ये. हेल्दी खा आणि फिट रहा. बाय.